महंत दबगीरनाथ महाराज प्राणप्रतिष्ठा व 24वा वर्धापन दिन सोहळ्याच्या निमित्तानं त्रयोदनी अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता हरिभक्त परायण विकासानंद महाराज मिसाळ यांच्या काल्याच्या कीर्तनानं संपन्न झाली। 3 दिवस चाललेल्या नाम सप्ताहामध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकारांच्या उपस्थितीमध्ये अखंड हरिनाम सप्ताह संपन्न झाला। या निमित्तानं उपस्थित सर्व भाविकांना ज्ञान प्रबोधनाचं कार्य सुंदर प्रकारे संपन्न झालं। या अखंड हरिनाम सप्ताहाला सावरगाव पंचक्रोशी तसेच वडगाव सहाणी बस्ती निमदरी निमगावतर्फे म्हाळुंगे चिंचोली वडज विठ्ठलवाडी खिलारवाडी येथील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते। त्याचप्रमाणे पुढील वर्षी 25वा वर्धापन दिन मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे। महाराष्ट्रातील नामांतर कीर्तनकारांच्या अमृतवाणीतून ज्ञान प्रबोधनाचं कार्य संपन्न होणार आहे। या सोहळ्याचं निमंत्रण उपस्थित ग्रामस्थांना देण्यात आले। सर्व कार्यक्रमाचं नियोजन समस्त ग्रामस्थ मंडळी काचळवाडी श्री महंत दबगीर बाबा ट्रस्ट काचळवाडी, श्री महंत दबगीरनाथ सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ मुंबई काचळवाडी, श्री महंत दबगीरनाथ सेवा समिती मुंबई, श्री महिला दुर्गा माता नवरात्र उत्सव मंडळ काचळवाडी, श्री शिव छत्रपती युवा प्रतिष्ठान काचळवाडी या सर्व संस्थांच्या वतीनं अखंड हरिनाम सप्ताह सुंदर प्रकारे नियोजन करण्यात आलं। सर्व भाविकांचं स्वागत राजेंद्र काचळे यांनी केलं। तसेच सर्व कार्यक्रमाचं सूत्रसंचालन माऊली काचळे व कुंडलिक काचळे यांनी केलं। या सर्वांचे आभार सुरेश शेनकर यांनी मानले। सन्मान करते सुरेश शेनकर। आपण बालाजी महाराजांचा सन्मान करायचा। पुढचा सन्मान होत आहे शुभम महाराज तिथे। कार्यक्रमाला उशीर होणार नाही। पुढचा सन्मान होत आहे बालू महाराज शिंदे, त्यांचा सन्मान करते मुरलीधर काचळे। संतोष महाले घेतल्यानंतर पटापट सन्मान करायचं। रंगनाथ शेठ शेनकर चला चला विनयकारी चला पुढचा सन्मान होत आहे सीताराम महाराजांना विनंती आहे आपण सन्मानासाठी पुढे यायचे। त्यांचा सन्मान करतील सत्यवंतदादा वाळसराफ यांचे पुतणे ओंकार वाळसराफ। पुढचा सन्मान होत आहे सावरगाव विद्यार्थी सोसायटी पुढे यायचे पाटील उठा। पुढचा सन्मान होत आहे त्यांनी मला सहज सांगितलं की मी महाराजांचं सौजन्य देवस्थानचे विजय नाना बनकर आपला सन्मान राहिलेला आहे। विनंती आहे पटकन पुढे यायचे। गुरापे कुसूर हे येणार होते आमच्या सावरगाव। चला दशरथ गोरडे यांना विनंती करतो की आपण सन्मान घेण्यासाठी अलकाताई गोरडे यांचा सन्मान करायचा। पुढे या वीणापूजनचं जे अन्नदान आहे भवन बाबराव आल्लाट एकही रुपयाचं मानधन घेत नाही म्हणून विनायक तात्या देवस्थानचे पुजारी रमेश सहदेव नायकोडे यांना विनंती करतो। या उक्तीप्रमाणे आज काचवाडी ठिकाणी काल्याची सांगता आणि या अनुषंगाने सावरगाव पंचक्रोशीतील सर्व भाविक भक्त या ठिकाणी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवतात। त्याबद्दल काचवाडी ग्रामस्थांच्या वतीने सर्वांचं मनापासून सहर्ष स्वागत, हार्दिक अभिनंदन। हे 24वा वर्ष संपन्न करत असताना आतापर्यंत केलेल्या सर्व देणगीदारांचं आणि मनोभावे सेवा करणाऱ्या सर्व भक्तजनांचं मनापासून अभिनंदन, आभार। या 24व्या वर्षानंतर आपण पुढील 25वा वर्ष साजरं करणार आहोत आणि मी वाडीतील ग्रामस्थांना आणि सर्व उदार देणगीदात्यांना एक आव्हान करेन का या ठिकाणी 25 वर्षापूर्वी आपण या मंदिराची रंगरंगोटी करून आणि दिव्य भव्य असं मंदिराचं आपण शुभीकरण केलेलं आहे आणि पुढल्या वर्षी आपलं 25वा वर्ष आहे। त्यासाठी या नोव्हेंबर डिसेंबर महिन्यात आपण त्याचं पुन्हा काम चालू करणार आहोत आणि हे काम
एकट्या दुकट्याचं नाही. कोणी म्हणून राजकीय निधी येईल, सरकारी कामाने 12 महिने थांब, ही उक्ती आपल्याला मान्य नाही. आपल्याला आपलं काम हे आपल्या 25व्या वर्षाच्या आत झालं पाहिजे आणि ते आपण करणार एवढी शक्ती दबगीरनाथ महाराज आपल्याला नक्की देणार आहे. कारण सावरगाव पंचकृषीनं पाहिले, या तळाला 1 रुपया शिल्लक नसताना आपण 45 लाखाचं काम फक्त 8 महिन्यात पूर्ण केलंय. हे काचवडे किंवा एकनाथवाडीचं काम नव्हतं. हे तमाम भक्तजनांचा आणि भावी भक्तांचा आधारस्थान आणि त्याची कृपादृष्टी या अनुषंगाने आपण पूर्ण केलेलं आहे. या कामासाठी नाही म्हटलं तरी 8-10 लाख रुपये खर्च आहे. आता तुम्ही म्हणशाल कलर कामाला एवढे खर्च का? मित्रो, बहुतेक पोर आता सिव्हिल इंजिनिअरिंगची कामं करतात. आपलं कामच मुळात 35-40 वर्षाचं जुनं आहे. 8 वर्ष 10 वर्ष बंद होतं आणि आपण 25व्या वर्षी ते काम पूर्ण केलं. त्याचं पूर्ण प्लास्टर काढायचंय. ते काम प्लास्टर काढल्यानंतर त्याला वॉटरप्रूफिंग करायचंय. कारण आता तुम्ही पाहताय आतमध्ये गेल्याच्या नंतर लिकेज थांबवण्यासाठी आपण त्याला पत्रा शेड केलं, परंतु तेही लिकेज थांबलं नाही. आणि आता आम्ही ग्रामस्थांनी निर्णय घेतलाय की आपण ते पूर्ण प्लास्टर काढायचं, वॉटरप्रूफिंग करायचं आणि नंतर रंगरुगुट्टी करायची. मी या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीने तुम्हा सर्वांना विनंती करेन, यथाशक्ती यथाभक्ती आपण या कामासाठी हातभार लावायचा आहे. आणि हे काम करत असताना मी सांगून गेलेलो आहे की माणूस कीर्तीपेक्षा नावाला जास्त महत्व देतो. आणि जो दाता 5,555 रुपयाच्या पुढची देणगी देईल या कामासाठी, त्याची नावं अशी समोर मार्बलवरती लागली जातील. आणि आपल्याकडे वेळ आहे, तुम्ही आता डिक्लेअर करा, नंतर द्या. ग्रामस्थ या ठिकाणी असतात. हे आव्हान तुम्हाला असेल की पुढच्या वर्षी अतिशय सुंदर देखणं आणि सुशोभीकरण झालेलं मंत दबगीरनाथ महाराजांचं मंदिर सावरगाव पंचकृषीच्या दृष्टीने एक आदर्श असेल, असं मी या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो. न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत, आज 24 तास, काचळवाडी. नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज 24 तास सबस्क्राईब करा. त्याचबरोबर बेल आयकॉनवर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन्स. तसेच आज 24 तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा. लाईक करून, कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा.